ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बाजारात चैतन्य आलंय कारण आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारानं मोठी उसळी घेतली आहे। सेन्सेक्स मध्ये तब्बल 500 अंकांची वाढ झाली आहे। दिवाळीच्या तोंडावरती शेअर बाजारातली ही मोठी उसळी आनंददायी मानली जाते आणि दिलासादायक सुद्धा। शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी पाहायला मिळते। 500 अंकांनी सेन्सेक्स वधारलेला आहे। आठवड्याचा पहिलाच दिवस आहे, सुरुवात चांगली झाली आहे। याच आठवड्यात दिवाळीला सुद्धा सुरुवात होते, त्यामुळे ही सकारात्मक गोष्ट मानली जाते। सेन्सेक्समध्ये आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भरभराट होत सेन्सेक्स 500 अंकांनी वाढलेला आहे। दिवाळीच्या तोंडावर शेअर बाजारातली ही मोठी उसळी आहे। कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवरती संकट आहे, काहीशी मंदी आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शेअर बाजारातली ही उसळी आनंददायी मानण्यात येते आहे। मधल्या काही काळामध्ये सेन्सेक्स गडगडलेला होता। शेअर बाजारामध्ये फारसं चांगलं वातावरण नव्हतं, निरुत्साही वातावरण होतं, परंतु आता दिवाळीच्या आठवड्यात शेअर बाजारानं मोठी उसळी घेतली। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स 500 अंकांनी वधारलाय आणि त्यामुळे अर्थात बाजारामध्ये उत्साहाचं वातावरण आहे। शेअर बाजाराचे अभ्यासक अभिजित फडणीस सध्या आपल्या सोबत आहेत। अभिजितजी, गुड मॉर्निंग, नमस्कार, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। सकाळी सकाळी पॉझिटिव्ह न्यूज की शेअर बाजारात सुधारणा झालेली आहे, काय नेमकं कारण आहे यामागचं? कसं असतं की अमेरिकेमध्ये अध्यक्षीय निवडणूक ही जगासाठी एक सगळ्यांसाठी एक कुतूहलाचा विषय असतो आणि ती एक अशाश्वती असते बाजारासाठी। कुठली अशाश्वती जेव्हा दूर होते त्यावेळेला बाजार त्याचं स्वागत करतो। अर्थात त्याच्यामध्ये बिडेन यांचं भारतीय धोरण कसं असेल हा सगळ्यांच्या कुतूहलाचा आणि अभ्यासाचा विषय असणार आहे। परंतु एक निदान एक अशाश्वती दूर झाली आणि दुसरं म्हणजे जगाच्या दृष्टीने एक थोडंसं वातावरण डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षीय काळामध्ये विशेषतः चीन आणि अमेरिकेवर निर्माण झालं होतं, त्याला कुठेतरी त्यापासून आपण आता दूर जाऊ आणि कुठेतरी एक अधिक सामंजस्याचं वातावरण निर्माण होईल असा एक आशावादही त्याच्या मागे आपल्याला दिसतो। सर, आज अमेरिकेचा बाजारही वधारलेला आहे, त्याच्यातही चांगली सुधारणा झाल्याचं पाहायला मिळतंय। आणखी किती दिवस हा ट्रेंड आपल्याला पाहायला मिळेल? कसं आहे की भारत आणि अमेरिका याच्या मार्केट्समध्ये काही प्रमाणात जरी साधर्म्य असलं तरी ज्याला इंग्रजीमध्ये डीकपलिंग म्हणतात असं खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे असं मला वाटतं। याला कारण की भारताच्या बाजाराला अजूनही पुढे जाण्यासाठी भरपूर वाव आहे, कारण आता काही विशिष्ट कंपन्यांच्या जोरावरती बाजार इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे। पण अनेक अशा कंपन्या आहेत मोठ्या की ज्यांचे भाव आपल्याला आजही असं दिसेल की त्यांचे जे उच्चांक होते त्याच्या तुलनेमध्ये खूप कमी आहेत। आणि जसं जसं आपण ह्या कोविडच्या परिस्थितीमधनं बाहेर पडतोय आणि अधिकाधिक वेगवेगळ्या आर्थिक व्यवस्था मार्गी लागत आहेत, तसं तसं त्यांचे भावही अजून वाढण्याची खूप शक्यता आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की भारतीय बाजाराला येणाऱ्या काळामध्ये अधिक चांगले दिवस असतील। त्यामुळे जरी आपण उच्चांकावर पोहोचलो असलो तरी इकडनं आता गडगडण्याची शक्यता मला कमी वाटते। हळूहळू म्हणजे मार्केट हे नेहमी वरखाली होत राहतं, परंतु त्याची जी दिशा आहे ही नक्कीच पॉझिटिव्ह आहे खूप। त्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही। अमेरिकेमध्ये थोडेसे विषय वेगळे असू शकतात, कारण बिडेन आल्यानंतर कॉर्पोरेट टॅक्सेस अमेरिकेमध्ये वाढवले जाण्याची शक्यता आहे। अमेरिकी श्रीमंत लोकांवरती अधिक कर लादले जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अमेरिकन बाजार हा कसा असेल हे ह्या त्यांच्या घोषणांवरती अवलंबून आहे। परंतु भारतीय बाजारामध्ये मात्र अमेरिकन पैसा आणि जगामधला पैसा अधिक प्रमाणात येईल ह्याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे। अर्थात सर, आभार आपले, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत आणि याच्या मागची कारणं स्पष्ट समजावून सांगितली त्याबद्दल। थँक्यू सो मच।